आज तुमच्यासोबत मटण करीची रेसिपी शेअर करत आहे, जी खूप मसालेदार आणि सुपर टेस्टी अशी बनून रेडी होणार. तर असं झणझणीत मटण बनवूया आपण. इथे मी 3 कांदे घेतले आहे, 2 मोठ्या साईजचे आहे आणि एक मीडियम साईजचा. याला असं आपण रफली चॉप करून घेऊया सरळ सरळ व्हायच्यात. तर इथे मी 1 किलो साधारण मटण घेणार आहे, त्या हिशोबाने मी कांदे घेतले आहे. आता तुम्ही जेवढं वजन मटणाचं असणार त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या घरात कांदे घ्या. आता इथे आपले सगळे कांदे कापून झाले आहेत. याला बाजूला ठेवून देते आणि एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यात आपण अद्रक लसूण ॲड करणार मी. आणि इथे घेत आहे कोथिंबीरच्या ज्या आपल्या काड्या असतात कावळ्या कावळ्या त्या टाकता याच्यामध्ये. कोथिंबीर नाही टाकलं आहे, फक्त त्याच्या काड्या टाकत आहे. आणि 4 इथे हिरव्या मिरच्या टाकत आहे. आता यात अगदी थोडंसं पाणी टाकून याला मी ग्राइंड करून घेते. आता इथे अजून पाणी टाकते थोडंसं, जेणेकरून व्यवस्थित त्याला याची पेस्ट तयार होणार. आता इथे पहा व्यवस्थित आपलं जे आहे अद्रक लसूण व्यवस्थित ग्राइंड झालं आहे. आता आपण इथे 1 किलो मी मटण घेतलं आहे. मटणमध्ये इथे मी मीठ टाकत आहे आणि 1 चमचा भरून हळद. मीठ आणि हळद मी आत्ताच ॲड करत आहे एकासोबत आणि याला मॅरिनेट करून साधारण अर्धा तास बाजूला ठेवते. तेव्हापर्यंत मी बाकीचा मसाला करून घेते. आता इथे एक तवा ठेवला आहे. तव्यामध्ये इथे थोडंसं आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून देऊया आणि तेल जसं गरम झालं त्याच्यासारं मी 2 चमचे इथे मी ॲड करत आहे जिरे. जिरे थोडेसे असे छान तडतडले की त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया कांदे. कांदे आणि जिरे हे दोन्ही एकत्र आपण भाजून घेऊया. आता जेव्हापर्यंत भाजायचं आहे आपले कांदे जेव्हापर्यंत ब्राऊन कलरचे होत नाही तेव्हापर्यंत आपण याला छान भाजून घेऊ. कांदे भाजून झाले व्यवस्थित. याला एका प्लेटमध्ये काढून मी पूर्णतः थंडे करून घेते. आता तव्यावर मी इथे खोबरं ॲड करणार आहे. आता इथे सगळ्यांना आपण ड्राय रोस्टच करून घेऊ, कारण की खडे मसाले आपण आता थोडं भाजून घेत आहे. तर सगळ्यात पहिले ते खोबरं घेतलं आहे. इथे अर्धी कलमी घेतली आहे, एक मोठी काळी इलायची, जावित्री ॲड करूया आणि 7 ते 8 काळे मिरी, 4 ते 5 इथे मी घेतलेल्या लवंग. लवंग टाकल्यानंतर आपण जे टाकूया हिरवी आपली जी लहान इलायची असते त्या आपण 4 ते 5 घेतल्या आहे. आणि लास्टला थोडंसं ॲड करता 1 मोठा चमचा भरून मी अख्खे धने जे असतात ते आणि दगडफूल. आता या सगळ्यांना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता जेव्हापर्यंत याच्यामधनं सुगंध येत नाही तेव्हापर्यंत त्याला भाजायचं आहे. हलका हलकासा छान सुगंध सुटतो म्हणजे समजायचे आपले जे खडे मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहे. इथे आता खडे मसाले भाजून झाले आहे पूर्ण. आता यालासुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता एक मिक्सरचं भांडं घेत आहे मी मोठं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्यात पहिले आपले जे कांदे ठेवले होते थंडे करायला ते आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये. आता यातच टाकणार मी आपले खडे मसाले. दोन्ही याला एकत्रच मी ग्राइंड करणार आहे, कारण की खडे मसाले खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्याला अगदी जर का वेगळं मी ग्राइंड केलं तर व्यवस्थित बारीक होणार नाही आणि तोंडाखाली ते लागतात तर बरं वाटत नाही. थोडंसं पाणी टाकून छानशी पेस्ट मी रेडी करते. आता इथे मोठीशी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकूया. आता तेल जसं गरम झालं त्यामध्ये 2 तेजपान टाकते मी. तेजपान टाकल्यानंतर इथे सगळ्यात पहिले आपण ॲड करूया जो आपण अद्रक लसूण आणि मिरचीचा पेस्ट करून ठेवलेला तो ॲड करून घेऊ आणि याला भाजून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. अद्रक लसूण व्यवस्थित भाजला गेला. आता आपण आपला जो दुसरा मसाला आहे कांदे आणि खडे मसाल्याचा तो आपण यात ॲड करून घेऊया आणि यालासुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. साधारण 2 ते 3 मिनटं याला आपण भाजायचं आहे.
भाजणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर का मसाला आपला व्यवस्थित भाजला गेला आहे तर भाजीला वेगळीच चव येते. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे. त्यानंतर आपण काही सुके मसाले ॲड करून घेऊया. इथे मी 4 चम्मच टाकत आहे लाल मिरची पावडर, 2 चमचा टाकत आहे धनिया पावडर, 1 चमचा टाकला आहे जिरे पावडर आणि 1 चमचा टाकला आहे गरम मसाला आणि साधारण अर्धा चमचाच मी टाकला आहे हळद. हळद मी ऑलरेडी टाकला आहे त्यामुळे आता जास्त ॲड करत नाही आहे. या सगळ्यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता इथे आपल्याला मसाला सगळ्यात पहिले भाजून घ्यायचा आहे चांगल्याने, जेव्हापर्यंत त्याला तेल सुटत नाही तेव्हापर्यंत. आता याच्यावर एक ताट ठेवून मी साधारण 2 मिनटासाठी याला होऊ देते. इथे 2 मिनटानंतर बघा थोडं थोडं तेल सुटलं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आहे मी आणि अर्धा ग्लास इथे टोटल पाणी टाकणार मी. जास्त पाणी आता ॲड करू नका, फक्त खाली लागलं नाही पाहिजे त्याकरिता मी ते पाणी ॲड करते. आणि मिक्स करून याला परत आपण 2 मिनटाकरता झाकून ठेवूया. आता इथे आपला मसाला बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया मटण आणि मसाला सोबत अजून एकत्र आपण भाजून घेऊ, म्हणजे जेणेकरून मटणाला पण छान मसाला लागतो. आता इथे गॅसची फ्लेम केली आहे मी हाय आणि हाय फ्लेमवर साधारण 2 ते 3 मिनटं मी हे सगळं एकत्र भाजून घेणार आहे. हे भाजून झाल्यावर याला परत मी झाकून 2 मिनटाकरता स्लो गॅसवर होऊ देते. आता 2 मिनटानंतर पहा याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. मटणामध्ये चरबी जास्त प्रमाणात असते त्यामुळे त्याला तेल सुटतं. त्यामुळे तुम्ही पहिलेच खूप तेल नको टाका. जर का खूप जास्त गिरवी पाहिजे असेल तुम्ही नंतर पण तेल ॲड करू शकता, पण स्टार्टिंगला जास्त टाकू नका. इथे आता एक पीस घेऊन पाहते, चेक करते आपलं मटण कितपत झालेलं आहे ते. आपलं मटण व्यवस्थित शिजलं गेलेलं नाही आहे, अजून याला वेळ लागणार. पहा छान असं पटकनी सुरीने तुटलं पाहिजे, पण ते नाही झालं आहे. परत त्याला झाकून ठेवणार मी आणि 3 ते 4 मिनटात याला होऊ देऊ. कारण थोडंसं पाणी ॲड करा आणि झाकून याला परत आपण होऊ देऊया. आता 4 मिनटानंतर परत एकदा मी पाहते. जेवढं आपण याला शिजवत जाऊ तेवढं त्याला वरती तेल येत जातं, पण आपल्याला अजून आता शिजवावं लागेल कारण की मी कुकरमध्ये बनवत नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट असं आपण जेव्हा मटण बनवतो त्याला खूप वेळ लागतो शिजायला. इथे मी आता यात पाणी ॲड करणार आहे. पाणी इथे मी गरम घेतलं आहे. थंड पाणी वापरू नका, गरम पाणी एका बाजूला तापायला ठेवलं होतं त्यात ॲड करून घेऊया. आणि हवं तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्ही गिरवी खाता पातळ या घट्ट तेवढं पाणी यात सध्या ॲड करून घेऊ. आता याच्यावर झाकण ठेवून परत मी 6-7 मिनटाकरता याला आरामात स्लो गॅसवर होऊ देते. आता इथे पहा त्यानंतर साधारण 8-9 मिनटानंतर मी उघडून पाहिलं. आता इथे मटण व्यवस्थित शिजला गेलं आहे, गिरेवी परफेक्ट आहे. जास्त पातळ मला आवडत नाही त्यामुळे मी एवढंच ठेवलं. आता इथे एक पीस मी जरा तोडून पाहते. बघा किती छान असं तुटतो आहे हाताने, म्हणजे व्यवस्थित आपलं मटण शिजलं गेलं आहे. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.